मित्रांनो, आपण एखाद्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे, ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे, ते वाहन माझ्या मालकीचं आहे किंवा ती जमीन माझ्या मालकीची आहे किंवा ती इमारत माझ्या मालकीची आहे, असं आपण मालकी हक्काबद्दल बोलत असतो. आपण एखाद्या प्रॉपर्टीचा मालक ज्यावेळेस असतो त्यावेळेस कुठंतरी त्या प्रॉपर्टीची नोंद आपल्या नावानं असते. त्यामुळे आपण त्या प्रॉपर्टीला ती प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे असं आपण म्हणत असतो. मग ती जमीन असो, घर असो, एखादं वाहन असो किंवा एखादी कंपनी असो किंवा एखादा उद्योगधंदा असो, अशा प्रकारच्या मालकी हक्काबद्दल आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस ती प्रॉपर्टी आपल्या मालकीची होत असते. आणि प्रॉपर्टी मालकीची असणं म्हणजे काय किंवा ती प्रॉपर्टी आपल्या मालकीची आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याकडं काय काय डॉक्युमेंट असायला हवे आहेत. आपल्याकडं ती प्रॉपर्टी आपल्या मालकीची आहे असं म्हणण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला गरजेचे असतात आणि कुठल्या डॉक्युमेंटवर आपलं नाव हे मालकी हक्कात येत असतं. थोडक्यात आपल्या जमीन मालकीच्या हक्काचे पुरावे जे आहेत ते कोणते पुरावे आहेत याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय लीगल नॉलेज 25. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपले कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की मालकी हक्काबाबतचे पुरावे कुठल्या प्रकारचे असतात, मालकी हक्काबाबत कोणकोणते पुरावे असतात किंवा कोणकोणती कागदपत्र आपला मालकी हक्क दर्शवतात याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. या मालकी हक्काच्या पुराव्याबाबत सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे आपला जमिनीचा सातबारा. जमिनीचा सातबारा हा मालकी हक्काचा आपला पहिला पुरावा असतो. सातबाऱ्यावर आपलं मालकी हक्कामध्ये नाव असतं, आपल्या नावापुढे आपलं क्षेत्र असतं आणि ते किती क्षेत्र आहे याचाही उल्लेख सातबारा उतारावर केलेला असतो. तसंच या क्षेत्राची आणीवारी म्हणजे रुपये पैशामध्ये नोंद, आकारणी आपण ज्याला म्हणतो, त्या आकारणी केलेली असते. त्याचबरोबर सातबारा जो असतो त्या सातबाऱ्यावर आपला गट नंबर असतो, त्यावरून मालकी हक्क सिद्ध होत असतो. काही प्रकरणामध्ये काही जमिनी वर्ग 1 असतात आणि काही जमिनी वर्ग 2 असतात. वर्ग 1 जमीन जी असते त्या जमिनीमध्ये आपल्याला पूर्णतः मालक असतो. ही जमीन आपली विक्री करण्यासाठी किंवा एखाद्या जमिनीची खरेदी करण्यासाठी वर्ग 1 मध्ये असलेल्या जमिनीमध्ये आपण पूर्णतः मालक असल्यामुळं आपल्याला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते. तर वर्ग 2 मध्ये असणारी जमीन या सरकारी मालकीच्या असतात, पण मालकी हक्कामध्ये नाव भोगवटदार म्हणून नाव आलेलं असतं. तर हे भोगवटदार नाव फक्त जमीन कसण्यासाठी किंवा वहिवाटण्यासाठी हे नाव सातबाऱ्यावर असतं, पण त्या जमिनीचे मूळ मालक सरकार असतं किंवा शासन असतं. आणि ही जमीन जर विक्री करायची असेल तर आपल्याला शासनाकडे परवानगी मागावी लागते. म्हणजे कलेक्टरच्या परवानगीशिवाय ही जमीन आपल्याला विक्री करता येत नाही किंवा खरेदीही करता येत नाही. ही जमीन खरेदी किंवा विक्री करत असताना आपल्यावर वेगवेगळ्या अटी लादलेल्या असतात, त्या अटीचं आपण पालन करणं गरजेचं असतं. त्याशिवाय ही जमीन आपल्याला खरेदी किंवा विक्री करता येत नाही. त्याचबरोबर ही जमीन ज्यावेळेस आपण विक्री करतो किंवा एखादा माणूस खरेदी घेतो त्यावेळेस त्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन असतं ते ठराविक व्हॅल्युएशन कलेक्टरकडे भरून आपल्याला ती जमीन विक्री करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आपल्याला परमिशन मिळत असते. त्यामुळं सातबारा हा आपल्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्वाचा आणि भक्कम असा पुरावा मानला जातो. त्याचबरोबर सातबाऱ्याच्या समकक्षाचा दुसरा पुरावा म्हणजे 8 जो ग्रामपंचायत घरासाठी 8चा उल्लेख केलेला असतो किंवा त्याला असेसमेंट लिस्ट असं म्हटलं जातं. तर या 8 किंवा असेसमेंट लिस्टमध्ये आपल्या मालकी हक्कामध्ये आपलं नाव असतं, आपल्या नावाचं प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ असतं, त्याचबरोबर चतुर्सीमा असतात, घराचं दार कुठल्या बाजूला आहे याचा उल्लेख असतो, त्याचबरोबर त्याची आकारणी असते. अशा प्रकारचा हा मालकी हक्काचा दुसरा पुरावा आहे. यामध्ये भोगवटदार आणि पूर्ण मालक असे 2 प्रकार असतात. यानंतर मालकी हक्काचा तिसरा पुरावा म्हणजे खरेदी खत, बक्षीसपत्र, दानपत्र, मृत्यूपत्र, वाटणीपत्र ही इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला मालकी हक्काच्या पुराव्यामध्ये गृहीत धरली जाऊ शकतात. कारण खरेदी खत, वाटणीपत्र, मालकी हक्क, बक्षीसपत्र, दानपत्र इत्यादी जे नोंदणीकृत कागदपत्र असतात किंवा नोंदणीकृत डॉक्युमेंट्स असतात, ह्या डॉक्युमेंट्सवर खरेदी घेणार आणि खरेदी देणाराचं नाव उल्लेख असतो. त्याचबरोबर किती क्षेत्र दिलेलं आहे किंवा घेतलेलं आहे याचा उल्लेख असतो. त्याचबरोबर हे क्षेत्र ताब्यात कधीपासून दिलेलं आहे याचाही उल्लेख या खरेदी खत, वाटणीपत्र, दानपत्र किंवा बक्षीसपत्रामध्ये केलेला असतो. त्यामुळं मालकी हक्काचा हा तिसरा आणि अतिशय महत्वाचा असा भक्कम पुरावा आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा मालकी हक्काचा चौथा पुरावा म्हणजे फेरफारची नक्कल. मित्रांनो, मी आता सांगितल्याप्रमाणे आपण खरेदी खत
वाटणीपत्र, बक्षीसपत्र, दानपत्र इत्यादी प्रकारे आपल्या नावावर ज्यावेळेस जमीन करून घेत असतो किंवा विकत घेत असतो किंवा ते वर नमूद केलेल्या कागदपत्राच्या आधारे आपल्याला नावावर जमीन येत असते. पण त्या जमीन ज्यावेळेस आपल्या नावावर येते त्यावेळेस फेरफार किंवा 6ड ची नोंद त्या महसूल अधिकाऱ्याकडे केली जाते आणि या नोंदीच्या आधारे आपलं नाव सातबारा उतारावर नोंदवलं जातं. या फेरफारमध्ये खरेदी देणाराचं नाव, खरेदी घेणाराचं नाव, खरेदी घेतलेली किंमत, त्याचबरोबर जमिनीचा गट नंबर, जमिनीचं क्षेत्र, आकारणी इत्यादी प्रकारचा उल्लेख त्या फेरफारमध्ये केलेला असतो. त्यामुळे फेरफार हा मालकी हक्काचा चौथा आणि स्ट्रॉंग असा पुरावा आहे. त्यानंतरचा 5वा पुरावा म्हणजे खाते उतारा किंवा 8अ. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या गावामध्ये जर राहत असलो, त्या गावामध्ये आपल्याला आपल्या नावावर वेगवेगळ्या गटामध्ये क्षेत्र असतं आणि हे गटावर ज्या गटावर क्षेत्र असतं त्याचा सगळ्यांचा एकूण उल्लेख 8अ मध्ये केलेला असतो. 8अ मध्ये आपल्या नावावर एखाद्या विशिष्ट गावामध्ये ज्या ठिकाणी ज्या गटामध्ये क्षेत्र असतं त्याचा उल्लेख केलेला असतो, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं असतं, त्याची आकारणी दिलेली असते आणि टोटल आपल्या नावापुढं किती क्षेत्र आहे याचा उल्लेख या 8अ उतारावर केलेला असतो. त्यामुळे 8अ हा सगळ्यात महत्वाचा आपल्या मालकी हक्काचा पुरावा आहे. जमीन मोजणीचे नकाशे. मित्रांनो, जमीन मोजणीचे नकाशे हा सुद्धा आपल्या एक मालकी हक्काचा पुरावा असतो. आपण ज्यावेळेस एखाद्या जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी मोजतो, मग ती घराची प्रॉपर्टी असेल किंवा जमीन असेल, तर ज्यावेळेस आपण ते क्षेत्र मोजतो म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपण ज्यावेळेस मोजणी करून घेतो त्यावेळेस त्या मोजणी नकाशामध्ये आपल्या क्षेत्राचा नकाशा दिलेला असतो. त्याचबरोबर आपल्या शेजारी जे 4 बाजूला लोक आहेत त्या 4 बाजूच्या लोकांचे गट नंबर किंवा घर नंबर दिलेले असतात. त्याचबरोबर त्यांचं नाव दिलेलं असतं आणि या 4 बाउंड्रीजच्या मध्ये आपल्या घराचा नंबर असतो किंवा आपल्या जमिनीचा नंबर असतो. मग मोजणीचे नकाशे हा एक भक्कम पुरावा मालकी हक्क दर्शवत असतो. त्यानंतर 7वा पुरावा आहे जमिनी संबंधीचे किंवा घर जागे संबंधीचे कोर्टातील खटले आणि निकाल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आताच्या युगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक जण मालकी हक्कासाठी भांडत असतो आणि ही जी भांडणं आहेत ती दिवाणी न्यायालयामध्ये जात असतात आणि दिवाणी न्यायालयामध्ये हे भांडणं गेल्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी मालक म्हणून त्या दाव्यामध्ये नमूद केलेलं असतं किंवा जी चतुर्सीमा असते त्या चतुर्सीमेमध्ये ते नाव नमूद केलेलं असतं. आपण काही वेळेस कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र देत असतो, त्या प्रतिज्ञापत्रावर आपलं नाव लिहिलेलं असतं आणि आपल्या प्रॉपर्टीचा उल्लेख केलेला असतो. कोर्टातील खटले आणि निकाल हे सुद्धा एक मालकी हक्काचा पुरावा दर्शवणारा कागद आहे. त्यानंतर 8वा जो पुरावा आहे तो म्हणजे जमीन महसुलाच्या पावत्या किंवा घर जागेची घरपट्टी भरल्याबाबतच्या पावत्या. जर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा आपण जी जमीन कसतो त्या जमिनीचा आपण महसुली कर असतो तो कर भरत असतो. मग आपण शहरामध्ये किंवा गावामध्ये जर राहत असलो तर आपल्याला घरपट्टी आणि नळपट्टी भरावी लागते. तसंच आपण जर जमिनीचे मालक असलो तर आपल्याला महसूल अधिकाऱ्याकडं म्हणजे तलाट्याकडं वार्षिक कर आकारणीच्या पावत्या भराव्या लागतात, कर आकारणी भरावी लागते आणि त्याच्या पावत्या हा सुद्धा आपला एक महत्वाचा पुरावा. त्याच्यानंतर 9 नंबर जो मालकी हक्काचा कागद आहे तो म्हणजे लाईट बिल. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या घरामध्ये आपण लाईटचं कनेक्शन महाराष्ट्र शासनाकडून घेत असतो. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये आपण विहिरीवर किंवा बोरमध्ये मोटार बसवत असतो आणि ही मोटार विहिरीवर किंवा बोरवेलवर बसवत असताना आपल्याला MSEB कडून लाईट घ्यावी लागते, त्याचं कनेक्शन घ्यावं लागतं. त्यासाठी आपण MSEB ऑफिसकडं आपण विजेची मागणी करत असतो आणि ती मागणी केल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये लाईटचा पुरवठा केला जातो. त्यानंतर आपल्याला मंथली बिलं असतात, ती बिलं वर्षानुवर्ष आपल्याला येत असतात आणि त्या बिलामध्ये आपण किती वीज वापरलेली आहे त्यामध्ये आपला ग्राहक नंबर असतो, ग्राहक कोण आहे आपलं नाव त्यामध्ये नमूद असतं. याविषयीचे भक्कम पुरावे हे आपल्याला या लाईट बिलावर असतात. त्यामुळं
लाईट बिल हा एक आपल्या मालकी हक्काचा सबळ असा पुरावा. त्यानंतर 10 नंबर प्रॉपर्टी कार्ड. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या ठिकाणी आपला रहिवास असतो त्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी असते आणि ती प्रॉपर्टी आपल्या नावावर कुठे कुठे असते त्याबद्दलचा उल्लेख त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये केलेला असतो. मग ती प्रॉपर्टी कृषी असो किंवा अकृषी असो याबद्दलचा जो उल्लेख त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये केलेला असतो. त्यामुळं हे आता मी नमूद केलेले जे मालकी हक्काचे पुरावे आहेत हे पुरावे आपल्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि या पुराव्यावरून आपण त्या क्षेत्राचे किंवा त्या घराचे त्या प्रॉपर्टीचे मालक आहोत असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे वाहनं जर असतील तर आपल्या वाहनांचे आपल्याकडे आरशी बुक असतात. आरशी बुकही दर्शवतात की आपण त्या वाहनाचे किंवा त्या प्रॉपर्टीचे मालक आहोत याबद्दलचा हा भक्कम असा पुरावा असतो. त्यामुळे आपण हे मी वर नमूद केलेले जे पुरावे आहेत ते पुरावे आपण जपून ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर 7/12 उतारे आपण वर्षानुवर्ष काढणं गरजेचं असतं. त्याबद्दलच्या झालेल्या नोंदी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. त्या आपल्या संग्रही असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं हे जे पुरावे आहेत हे पुरावे आपल्याकडे जर असतील तर आपल्याला आपल्या मालकी हक्कापासून कोणीही वंचित करू शकत नाही किंवा आपला मालकी हक्क नाकारू शकत नाही. त्यामुळे हे जे पुरावे आहेत ते पुरावे आपण आपल्यासोबत किंवा आपल्या जे फाईल आहे त्या फाईलमध्ये ठेवणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला आणि आपल्या नेक्स्ट पिढीला म्हणजे नेक्स्ट जनरेशनला आपल्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी कुठं आहेत आणि आपण कुठल्या प्रॉपर्टीचे मालक आहोत याबद्दलची माहिती मिळत असते. मित्रांनो, ही होती आपण मालक असलेल्या प्रॉपर्टी बद्दलची माहिती आणि कुठले डॉक्युमेंट्स आपला मालकी हक्क दर्शवतात याबद्दलची माहिती. मित्रांनो, ही माहिती आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं असतं. मी आता आपल्याला जी मालकी हक्काबाबतची कागदपत्र आपल्या समोर सांगितलेली आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर यापेक्षा इतर कुठल्या विषयावर आपल्याला जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या माहितीविषयी राईट डाऊन करा. धन्यवाद.